सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर येथील अधिकारी आणि कर्मचारी मागण्या मान्यता न मिळाल्याने बेमुदत संपावर उतरले आहेत। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मुख्यत्वे 7व्या वेतनाची अर्धवट रक्कम पूर्ण देणे, सेवा ज्येष्ठतेनुसार बढती देणे आणि रिक्त पदांवर योग्य वर्णी लावणे यांचा समावेश आहे। कर्मचारी वृंदांनी दिलेल्या अर्जानुसार उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक कर्मचारी जवळपास 25 वर्ष सेवा करत असूनही अद्याप पूर्ण पगारवाढ व सेवा ज्येष्ठतेनुसार बढती मिळालेली नाही। कर्मचारी म्हणतात की आजच्या महागाईच्या काळात अपूर्ण पगारावर आणि वाढत्या खर्चात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे कठीण झाले आहे। समितीचे उत्पन्न सरासरी महिन्याला 18 लाख असूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे। कर्मचारी वृंदांनी सांगितले की जर समितीने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर ते सर्व कामगार उग्र काम बंद आंदोलनात सहभागी होतील। याशिवाय समितीने मार्केट यार्डसाठी 6.5 एकर जमीन घेतली असून त्या योजनेत पणन व्यवस्थापक नेमणे गरजेचे आहे। भारत न्यूज 44 आज या ठिकाणी उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं एक बेमुदत काम बंद आंदोलन आहे, त्यासाठी आलेलो आहे। त्यांच्या आपण काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेत आहोत, तर ते पाहूया ते काय बोलतात। नमस्कार, आम्ही उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज दिनांक 21/8/2025 पासून 7व्या वेतन मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन शांततेत रास्त मागण्यासाठी करत आहे। आमची खूप वर्षापासून मागणी आहे की आता पुढच्या वर्षी शासन राज्य सरकार असो केंद्र सरकार 8वा वेतन आयोग देण्याच्या पवित्र्यात आहे आणि आम्हाला इथे 7वा वेतन आयोग असून 6व्याचाही अर्धा पगार दिला जातो। आमचा 7वा किंवा 6वाची इच्छा आहे। तरी पण तुम्हाला कोण सहकार्य काय करत नाही का? एवढे दिवस झाले, काय एवढे वर्ष झाले? आतापर्यंत आम्ही तोंडी लेखी सगळे विनंती अर्ज करून झाले, DDR आमच्या पणन संचालक वरती वरिष्ठांकडे सगळे, परंतु कुठलाच रिस्पॉन्स मिळत नाही पगाराच्या बाबतीत। आणि आता रिटायरला आलेले आहेत बरेचसे कर्मचारी, त्यांना निवृत्ती वेतन कमी मिळणार, त्यांचं शेवटी पुढचं भवितव्य अंधारातच असल्यामुळे आम्हाला हा पवित्र घेण्याची आज वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही शांततेत आणि आमच्या रास्त मागण्यासाठी शांततेत आंदोलन करत आहे। मोर्चाचं निवेदन वगैरे दिलेलं आहे का? आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, पणन मंत्री, पणन संचालक, पणन मंडल, विठ्ठलवाडी पोलीस तहसीलदार सगळीकडे निवेदन आठवड्यापूर्वी दिलेले आहे आणि पोलिसांचे पथक घेऊन जातात। शांततेत आंदोलन चालू आहे। 7वा वेतन मिळावं, जवळजवळ आम्ही 2022 पासून 4थ्या वेतनवर होतो। आता प्रशासक काळ आम्हाला 6व्याचा अर्धा दिलेला आहे, पण तो 6वा पूर्ण मिळावा। कमीत कमी 7वा चालू आहे, 6वा पूर्ण मिळावा ही आमची भावना आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।